हां, कुठे चाललो आहे, काय करायला चाललो आहे, कशासाठी चाललो आहे, कुठे जायचा मूड झाला आहे हे तुम्हाला कळेलच. सध्या आता बॅग ठेवतो. अरे बॅग रहेगा क्या इधर? नहीं रहेगा, आगे ही रखते हैं फिर. आपको देखा नेपच्यून हाँ क्या कोकण नगर से भाई. थैंक यू सो मच भाई साहब. मेरे तो थैंक यू सो मच. हाँ क्या आईला काही ना काही पडतंच आहे भाई. एक पण गोष्ट पडली ना कुठेच पोचू शकणार नाही मी भाई. आता विजा आहे. सरकारी वहिनी चाललेत साऊथ कोरियाला. साऊथ कोरिया भाई. चिंपॉंग किंग चिंपू भाई. ये परफेक्ट है, ये परफेक्ट है. ये नहीं ये सही है. गुलाबी है ना, गुलाबी साड़ी है नहीं. हाँ ये चाहिए. हाँ यही चाहिए. कितने का पूछ? हाँ क्या पेज है आपका? मूडी सरफर है यूट्यूब पे. मूडी सरफर है. मेरा जब भी मूड रहता है तभी मैं वीडियोस बनाता हूँ. हिंदी में है ना? हिंदी में मराठी में मिक्स रहता है. अच्छा, मराठी में भी है. हाँ मराठी में ज़्यादातर है. अगर अच्छा लगे मूड रहेगा तो सब्सक्राइब कर देना. पूछना कितने का है. ये कितने का है? ये 1150. तोड़ मेरा मत लेना. हाँ हाँ 1150 का एक दुपट्टा है भाई. और दिस राइट ओनली वन. या तो कम हो गया क्या? नहीं वो ये 1100 का भाई. 1100 का दुपट्टा है भाई साहब. वो बोला इसको मिलने नहीं गया. सरपरे वहिनी भेटायला आल्यात तुम्हाला. काय बोलतो, कसे आहेत भाई? काय काय? हां काय? अच्छा ओके. ठीक चला वहिनी. हॅलो. चलो बाय बाय. साऊथ कोरियाला चाललोय भाई. साऊथ कोरिया चलो बाय. तर प्रत्येक ठिकाणी लाईनीत उभंच राहावं लागतं आणि जर्नी सुरू होईल. साऊथ कोरिया. हॅलो. किचनमध्ये आलो आहे माझ्या. ट्रेनचाच फील येतोय भाई. बाप रे केवढी मोठी आहे ही. बाप रे डेंजर मोठी फ्लाईट आहे ही. एवढी मोठी फ्लाईट नव्हती बघितलेली मी. एवढी मोठी फ्लाईट मी नव्हती बघितलेली भाई. आपापल्या टीव्या लावून बसल्यात. 機長七七將將會喺4小時至到3分鐘後帶我哋去到香港，我哋期待為你帶嚟一次舒適愉快嘅旅程。你嘅安全對我哋嚟講非常重要，請留意以下嘅安全示範，多謝。कळलं तुला काय? काहीच नाही. मला वाटलं की भांडी पण बोले की कहना क्या चाहते हो. अभी फॉरेनर आ गए. बियर चवीनुसार. वय 21 वर्षाच्या पुढचे असेल तरच पिया, नाही तर नका पिऊ. गप्पा बसा भाई साहब. जेवण आलंय. हॅलो. Where can I see the vlog? Hi guys. Where can I see the vlog? मूडी सरफरे ब्लॉगर. मूडी सरफरे ब्लॉगर. मूडी सरफरे. Moody surfering. This is my channel. Surfere. Surfering. Not surfering. Surfering. Moody Surfire means yeah, the crazy ones, right? Yeah. Moody surfering. Yeah. Okay, cool. This is my channel name. Oh sure, I'm gonna search it. मित्रांनो हाँगकाँगला पोचलोय. हाँगकाँग. हाँगकाँग. बाय द वे इथे सकाळचे 7:15 वाजलेत. रात्री 11ची फ्लाईट होती मुंबईवरून आणि इकडे 7:15 वाजता पोचलेलो आहोत आम्ही. संडास भाई साहब.
डेंजरच मोठी फ्लाईट आहे. थँक्यू. भाई हे ऑफिस आहे इथे भाई. सकाळी 9 ते काय 10 ते 9 काय 8 तास ड्युटी असते इकडे भाई. हॅलो थँक्यू. मी आलेलो आहे हाँगकाँगमध्ये. हाँगकाँग मी फक्त ऐकलं होतं भाई. अरे हे आपल्या कोकणासारखंच आहे, जास्त काही वेगळं नाही. खूप मोठी जर्नी होती ही फ्लाईटची. माझ्या लाईफमधली सर्वात पहिली अशी फ्लाईट आहे ज्याच्यामध्ये 5 तास ट्रॅव्हल करावं लागलं आहे. आणि मला असं वाटलं की माझ्या ओळखीचंच आहे कोणतरी. 410 is later. It's later. Later. 410 later. This is 434. Incheon. 410 later. काय बोलला काय कळलं नाही. यांना कळलं असेल काय बोलला कळलं काय. शाटा कळलं नाही. शाटा. हे लोक जिथे जातील त्यांच्या मागून जाणार बदकार का भाई. थाने में नवीन फ्लैट बन चुका है. कॉम्प्लेक्स पूरा कॉम्प्लेक्स बन गया है थाने का. अरे हाँ उसे वो पहाड़ के वो साइड भांडू पे. हाँ हांगकांग का पानी पी रहे हैं. क्या इसका ऐप भी है क्या कुछ. अरे ये गर्म पानी लग ये रहा है और वो ये सा- ठंडा. क्या इमेजिनरी पानी है क्या. फ्रेश. होल्ड. ओ कहाँ? प्रेस एंड होल्ड. नहीं है. वाटर इज फिनिश आई थिंक सो. गाइस हांगकांग का पानी खत्म हो अरे गया. देखिए लिखा है ना इधर कि प्रेस करके रख दी है. टच एंड होल्ड. ये वाला देख गरम वाला रह गया. नहीं यार चल. नहीं अरे पानी नहीं पीने मिलेगा तेरे को हांगकांग. चैंगपोंग तक चिंगपोंग चीकी तक. और इसके बाद हमारा खोया साउथ खोया जाने का फ्लाइट है. तो वो फ्लाइट है 9:20 का. तो बोर्डिंग चालू नहीं हुआ है तर आम्ही आता चाललो आहे. फ्लाइट्सवर फ्लाइट्स. तुझं काय नंबर काय 77H. घंटा आला आता फ्लाईटचा. आईलाय बस करा. इथून रिक्षा मारतो मी. अरायवल कार्ड म्हणजे तिथे पोचून ह्याची गरज लागणार. जेव्हा मी साऊथ कोरियाला पोचणार तेव्हा हा सगळा फॉर्म फिलअप करून त्यांना द्यावा लागतो. डेट ऑफ बर्थ, फॅमिली नेम, UN नेम, मेल फिमेल, सिग्नेचर सगळं टाकून आणि ॲड्रेस साऊथ कोरियाला आपण जिथे राहणार तिकडचा ॲड्रेस. यू गॉट दिस. Yes, yes. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन साऊथ कोरिया. ए याड्या दिस इज नॉट I have this. चिवडा साका. भाई आता बियर आली ना मजा येईल. फुल चायनीज नूडल्स आले आहेत फुल. थोडा वेळ बंद ठेवावं लागतं. Veg है. व्हेज आहे ना हे. पूछना उससे भेजे मैं ही खाऊं. तो ये तो पता नहीं क्या है. अजीब सा दाल है ना अजीब सा चावल. दाल चावल बोल दिया तूने. क्या है समझ में नहीं आ रही. जेल में देते इधर जेल में देते वो दिया तेरे को. सो फायनली आम्ही साऊथ कोरियाला पोचलेलो आहे. रस्ता क्रॉस करायचा आपण आहे. ओ भयंकर इच्छा गावात. चलो तर हां इथे थंडी भयंकर आहे. जॅकेट बिकेट मारलं आहे मी मस्तपैकी डिकॅथलॉनचं. आणि
रस्सी आता कुठे जायचंय ए छामा रामा या शियानी तुझे काय बोलतात शाट कळत नाही काय तुतून पुतून दे अरे हा मी विसरलो आय जस्ट फॉरगॉट की इकडे लेफ्ट हँड ड्राईव्ह आहे विसरलो म्हणून मी लेफ्टने बसायला गेलो मित्रांनो आईची जय तुझ्या आधर थोडा विसरलो इकडे की लेफ्ट हँड ड्राईव्ह आहे आणि मी त्या साईडने बसायला गेलेलो बेकार थंडी आहे खूप भयंकर थंडी आहे इकडे City. संदो Songdo, Cheongna, here, total Incheon. ओके काहीतरी बोलला 인천시는 송도시, 청라시, 그리고 인천 구도심, 그리고 영종도 नाही तो 모두 ऍप मध्ये हे करतोय 인천입니다. Incheon City includes Songdo-si, Cheongga-si, Incheon's old downtown, and Yeongjong-do. ओके ओके 저기 지금 ओ नाइस अरे मरीन ड्राईव्ह आपलं ये मरीन ड्राईव्ह आहे मित्रा भाई साहब बाप आहे हे तो आपला बिचारा सांगतोय तुम्ही इकडे आलायत तर इकडे काय आहे काय नाही आहे इकडच्या जागेबद्दल तो माणूस आपल्याला सांगतोय Korea can get to India in 50 minutes. ओके India very big size. ओके 50 मिनिट्स त्याचं म्हणणं असं आहे की आपण 50 मिनिटामध्ये पोहोचू म्हणजे तासभरात पोहोचू असं तो म्हणतोय लय कष्ट घेतोय भाई आपल्याला सांगायला hotel working 1 hour. दिस इज पवन चक्की As you go, you will see इन इंडिया आय विल गिव्ह यू वडापाव भाऊचा वडापाव वडापाव व्हेरी व्हेरी फेमस फूड इन इंडिया इंडियन बर्गर That's yummy. With chili. It's an old movie, but it was a hit in Korea. Okay. Play the song ना. अरे हा ना नाही पण ते कॉपीराईट होतं ना ते पण विचार करतील कशावर लावू काय बोलतायत ए हु आर यू दिस इज हिंदी तर आता आम्ही इथे खाणार आहोत इकडचं फूड सो बघू कसं काय आहे गावात गाडी बघा गाडी बघा काय ऐकत नाही मित्रांदा ढाबा सॉरी आईची जय जरा आतमधून चालतो भाई आता मेलो असतो आता गेलो असतो मित्रा अच्छा सीन है वरती कैसी है गर्मी कितनी है बहुत गर्मी है यहाँ पे बहुत इतनी गर्मी सहन नहीं होती ना शेकोटी विकोटी लावली पाहिजे इकडचे सिग्नल पण बाप आहेत आईच्या गावात रोड पण क्लीन आहेत मित्रांनो हो
Zebra crossing. Zebra crossing. भेटूयात आता इकडे खातानाच डायरेक्ट भेटतो तुम्हाला. ओके लेट्स गो. कुशाल आम्ही वापरतो. बाई हे कोणच खात नाही, माझ्या एकट्याच्या अंगाशी आलेलं आहे. मॅगी विथ फिश काहीतरी आहे आणि हे आहे नवीन काहीतरी आलंय आणि हे रेस्टॉरंट आहे ओव्हरऑल. टेस्ट कर आणि सांग कसं आहे. कसं आहे? सेमच आहे ना. सॉर्टेड आहे भाई, मग खाऊ शकतो. पण याचं काय करायचं मित्रा, याचं काय नाही भाऊ ऐकत गोइंग आउट ऑफ स्टेडियम. मी आता आलेलो आहे अशा ठिकाणी वरतून हे काय बोलतात त्याला, लिफ्ट काहीतरी बोलतात त्याला. तर याच्याने आम्ही जाणार आहे. इथेच तर जायचं इथेच पलीकडे जायचं. नाही कळत आहे तुम्हाला, कळत नसेल पण ॲक्च्युली आम्ही काय ती दोरी बांधलेल्या गाडीमध्ये आहोत. तर मी आता आहे नामसन टॉवर. नामसन टॉवरमध्ये हो, नामसन टॉवर. आणि नामसन टॉवर माझ्या मागे आहे. सो ब्युटिफुल एकदम जागा आहे ही आणि थंड वातावरण. जॅकेट काढलं आहे कारण ऊन आहे. आणि मस्त इकडची झाडं वेगळ्याच प्रकारची आहेत. लाल परत थोडं वेगळेच कलर आहेत आणि दिसायला ते खूप छान. म्हणजे खाली ती पानं जरी पडलेली असतील ना ती पण अशी वाटतात की हे नका, हे झाडू नका, हे मस्त दिसतंय असा विषय आहे. एस्थेटिक वाटतं एकदम सगळंच. म्हणजे जिकडे बघाल तिकडे एस्थेटिक, जिथे कुठेही फोटो काढा एस्थेटिक वाटणार एकदम. म्हणजे असं काय अरे इकडे नको काढूया असं वाटणारच नाही, असा विषय आहे इकडे. आणि हो मी काय काय फोटोज टाकेन. हा फोटोज काढतोय माझे. हा हे भोसले, ह्याचं काय नाव अक्षय. तुम्हाला मागे दिसतच असतील ही झाडं. हे मस्त वाटतं ना वातावरण एकदम. सो जरा फोटो बिटो काढतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो कसं आहे ते. ओके काय पण बोला, इकडची पोरं एवढी गोंडस आहेत ना, गोंडू म्हणजे गोंडू आहेत एकदम. एकदम स्किन केअरवाली आहेत ना पब्लिक इकडची. ती बाई ही बघा, ही बाई चिंटू चित्रकार आहे, आर्टिस्ट. ओके, एका माणसाचे 8,000 आणि 2 माणसांचे 15,000. 15,000 म्हणजे इकडचे 15,000. आपल्या इकडचे काय माहिती नाही, तुम्हीच कॅल्क्युलेट करा. हे काय आपल्या मालवणी बाजारात पण मिळतात भाई सगळं. ओके ओ अच्छा, इंटरेस्टिंग आहे जरा. हा विषय काय माहिती आहे का, हा विषय असा आहे की कपल येतात आणि कपल लॉकवरती जो काय त्यांचा मेसेज, लव, आय लव्ह यू, आय मिस यू, 2 years 3 years कंप्लीट वगैरे काही असेल ते लिहून टाळ्यावरती, ती टाळी इकडे लावून 2 टाळकी ती निघून जातात. असा प्रकार आहे हा. बघा तुम्हाला दाखवतो. बापरे, हे किती वर्षा अगोदर कोणीतरी टाळं लावलेलं आहे. हे बघा बघा, याच्यावर दिसत असेल मेसेज. म्हणजे इथे कपल लोक येऊन जे काय तुम्हाला मेसेज लिहायचं आहे तुमच्या लव्ह लाईफबद्दल छोटासा लिहून इकडे टाळी मारायची. हे बघा इथे काहीतरी लिहिलं आहे पण ते चिंग सॉंग फॉंग आहे काहीतरी.
इंग्लिशमध्ये काय लिहिलेलं असेल तर हां हे बघा असं काहीतरी 21 नोव्हेंबर 2024 हे लोक इथे आले होते. आणि आर आणि डब्ल्यू कोणतरी असेल, म्हणजे आपण इमॅजिन करूया आर म्हणजे रवीना आणि डब्ल्यू म्हणजे डब्ल्यूवरून तुम्हीच नाव सांगा आता कोण असेल. इकडची वेगळीच पतंग आहे, पक्षाला उडवतोय पोरगा, बाप आहे काहीतरी. हो मित्रा आहे ना, जे काय घेतलंय ते बाप घेतलेलं आहे, पक्षी उडवतोय मित्रा. हो हे बघा, मी मगाशी तुम्हाला बोललो ना, सगळीकडे 2 टाळकी येऊन टाळी लावून जातात. हे बघा कपल गोल्स. चला रे पटपट. सो मी आता एका ठिकाणी आलो आहे. मला काहीच कळलं नाही की काय मागवायचं रेस्टॉरंटमध्ये, तर मी गपचूप एक ग्रीन सलाड मागवलं आहे, कारण मी नाश्ता केला नव्हता सकाळी. सो मी ग्रीन सलाड मागवलं आहे आणि कारण मेन्यू बघितला मी, आणि इकडे ना खूप कन्फ्युजन आहे पैशांच्या बाबतीत. भले इथे मी हजारांमध्ये असेल ना, 17,000 12,000 10,000, तर आपल्या इंडियन रुपीजप्रमाणे कसं सांगू आता, म्हणजे जर तिकडचे 10,000 म्हणजे आपल्या इंडियाचे 10,000 म्हणजे इकडचे 50,000 पकडा, असं काहीतरी. हो, तर मी 30,000 रुपये मी कॅश कन्वर्ट करून घेतले, तर ते मला इकडच्या करन्सीनुसार 4,20,000 रुपये आले. तर समजलं आहे, म्हणजे आपण इंडियामध्ये महाग आहेत इकडच्यापेक्षा, पण इकडे असं नाही आहे की 4 लाख म्हणजे भाई काय मज्जे. म्हणजे इकडे पण तसं महाग आहे. म्हणजे जेवण जर मागवलं तर 17,000 20,000 24,000 अशा हजारांमध्ये, इकडे हजारांमध्ये गोष्टी करतात, समजलं. म्हणजे असे 20 रुपये 30 रुपयांमध्ये काहीच नाही इकडे, असा विषय. तर आता माझं सलाड येईल. से इथे मी ह्या व्ह्यूमध्ये, मस्त छान व्ह्यू आहे समोर, अशी हिरवगार नाही आहे डोंगर, ॲक्च्युली बर्फ पडतो तिथे की काय आहे मला माहिती नाही, पण हां थंडी तर खूप आहे इकडे. आणि असं ब्युटिफुल व्ह्यूमध्ये, ब्युटिफुल रेस्टॉरंटमध्ये मी जेवायला बसलो आहे. मी ते 2 काट्यांनी खायचा खूप प्रयत्न केला, पण ते काय मला जमलं आहे. जसे काय हे काका खात आहेत ना, तुम्ही बघू शकता. काका खा ना. ओ काका, काका थांबले, बोलत आहेत जरा. काका खायला लागली की दाखवतो. खूप हां आता खातील. हो, काट्यात चोकून बिकून खा. आपण कसं बोट चोकून खातो, तसे हे लोक काट्या घेतात आणि आता गपचूप चमचा घेतला ना भाई, मगातपासून काट्याने खात होता. हां आता भात खायचा. भात कसा खाणार काट्याने भाई, नाही खाऊ शकत ना. गपचूप चमचा घेतला ना बघा, काट्या. तर माझं ग्रीन सलाड आलेलं आहे. याच्यावरती टॉमॅटो आणि बरंच काय काय आहे. वेगळंच आहे इकडचं ग्रीन सलाड, तुम्ही बघू शकता. केच ताबडतोब हे बघा बिल पाठवलं आहे. मी तुम्हाला मग अशी बोललो ना की बघा, सॉरी हाताला लागलं बघा, 16,000 ठीक आहे, आणि 6,000 इथे का फुल्ली मारले मला काही कळलं नाही. तर टोटल 22,000. तर 16,000 आणि 6,000 22,000. पालापाचोळा जरा जास्तच टाकला आहे. ती कुठची पानं टाकल्यात काय माहिती नाही. त्यातली पानं तुम्ही बघू शकता, दिसत आहेत का? पानं वेगळी वेगळी पानं टाकली आहेत झाडाची. मला असं वाटतं की भाई या झाडाला फांद्यांना पानं नाही आहेत, हे लोक ह्याचीच पानं काढून ग्रीन सलाडमध्ये टाकून दिलेत, मला असं वाटतंय. जस्ट माझं ग्रीन सलाड संपलेलं आहे आणि जे बिल आलं आहे मगाशी मी दाखवलं 22,000. तर ॲक्च्युली इंडियन रुपीजमध्ये मी कॅल्क्युलेट केलं, म्हणजे गुगल केलं,
तर मला कळलं की माझे ग्रीन सलाडचे झालेले आहेत 1100 रुपये. 1100 रुपये की 1100 की 1500 रुपये झाले आहेत. 1500 रुपये टोटल. 1500 रुपये म्हणजे कोरियनमध्ये 22,000. थँक्यू सो लव फ्रॉम कोल्हापूर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. लव यू ऑल. थँक्यू. हे काय हेडफोन आहेत. थँक्यू सो मच. भाई बरे 3 तास आपल्यासाठी थांबलेले. सॉरी सॉरी सॉरी. ऍक्च्युली बर्थडे. हो हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. ब्लॉग मध्ये आलं पाहिजे. हॅपी बर्थडे. थँक्यू दानी दादा. हे तुमच्यासाठी गिफ्ट आम्ही आणलं. काळजी. बाप रे. आणि हे आमच्या युनिव्हर्सिटीचं फेमस क्या बात है यार. आणि सूर्याचं डिझाईन. कोरियाचं. वा. म्हणा सत्कार करू आपण तुमचा. गाणं लावायचं का? ओढणी द्यावी लागते. अरे हे अरे हा मला ओढणी आणली आहे. हो सत्कार समारंभ माननीय डॅनी पंडित यांचा सत्कार समारंभ इथे झालेला आहे. मला ओढणी घाला ना. मला ओढणी घालून सत्कार करा. वहिनींचा सत्कार करा ओढणी घालून. पण उखाणा घेणार ना तुम्ही? ताई, उखाणा आधी उखाणा तू पण घे. उकाडे आता काय बोलू. बाजीत बाजी. वाटीत वाटी या. नको नको गोटीत गोटी. आता आपण कोरियाला आहे ना तर नूडल्स मध्ये नूडल्स. नूडल्स मध्ये नूडल्स. राईम. त्याच्यात चायनीज. वहिनी पदर राहिला. वहिनी पदर राहिला. पदर राहिला. पदर. उकाडे घ्यायला लावलं ना डेंजर. लो ये इसमें निकाल. सूर्यफूल वहिनी आमची ब्युटीफुल. वहिनी आता तुम्ही. आता तुम्ही घ्या. तुम्ही. यार, मला आता ना मला मी उकाडा घेता येत नाही यार. मला माझ्या लग्नाच्या वेळेला पण वांदे असतात. थांब मी सांगतो. 12 नंतर उकाने आठवतात काय. कानात सांग मी बोलतो. अरे कट कर. वाकून टाकून. ऐसा कुछ नाही. अरे हे कोरियाच्या थंडीत पदर घेते वाकून. पदर घेते वाकून. तुम्हाला नंतर भेटू. संडासात 2 थेंब टाकू. हाडे ए आता काय करूया आपण स्टुडिओ मध्ये जाऊया फोटो काढूया. चला. कुठे इथे एक फोटोशॉप असतो. तिथे ओके. सगळे वरनं काढतात selfie. ओके चलो चल. ताई तू कुठला वाला तू चूज कर कुठं जायचं ते. त्या ताई आमच्या त्यांच्यामुळे आम्ही आज तुम्हाला भेटलो. ही तुझी ओढणी. नाहीतर आम्हाला असंच घ्यायला लागला असतो. हा हा हा. दादा म्हणून तू आता फोटो काय काढ. यार दादा केला यार मला. ठीक आहे चलो. लागला तर लागला. हा सिलेक्ट करू शकतो. आणि असं असतो इकडचा स्टुडिओ. आणि इकडे असे फोटो काढायचे, पैसे द्यायचे, फोटो काढायचे आणि प्रिंट घेऊन टाकायचा. पासपोर्ट साईज पण फोटो इकडेच निघतो का? कोरियात आल्या तर कोरियन पोरी तुम्हाला भेटल्या. पण बरं वाटलं मराठी माणसं भेटली आपली भाई. बाप विषय रे. विचारलं की भाई असं काय पोरांना भेटायचंय म्हणून. एवढी मराठी लोक आहेत इकडे राहतात.
ऍक्च्युली प्रत्येकाचे सगळे ओव्हर आणि कॉलेजेस 12 ते 13,000 इंडियन लोक आहेत. ओके आणि त्यात मराठी, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, मुंबई ओके. मास्टर्स आणि PhD. अच्छा ओके. मराठी मित्रमंडळ असं आहे ना की फक्त मराठी लोकांना पुढं. ए बा जय महाराष्ट्र. वेगळे सर आहेत पण ते भारी आहेत. म्हणजे आम्ही गुढीपाडवा ते गणपती सगळे सण. भाई गणपती बेस्ट सीझन. दिवाळी पण. शिवजयंती सुद्धा करतो. हा हा माझ्या चॅनलचं नाव आहे मूडी सरफरे. माझा मूड असेल तो आम्ही टाकतो. तुमचा जर मूड असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच तुम्ही आल्याबद्दल. खरंच थँक्यू. आय लव्ह यू बाई. काय प्रेम देऊ आता तुम्ही. काय खाणार का. कसं आहे दादा रिॲक्शन द्यायची. बाप आहे विषय. पब्लिक सीसीटीवी पे वाइप कर रहे हो. Oh fuck. This is Sojo, right? Show me the bottle. This is Sojo. Oh. This is very crazy stuff. क्लबिंग सीन आहे. कोरिया मधला क्लबिंग सीन. कोरिया क्लबिंग सीन ब्रो. सगळीकडे पार्टी फुल खतरनाक. रस्त्यावर काय बसलात पोरींनो उठा. आता आम्ही आलो आहोत इकडच्या मेट्रो स्टेशनला आणि इकडे असं तिकीट मिळतं. पास नाही हा तिकीटच आहे. मी दाखवतो तुम्हाला हे तिकीट प्रॉपर. तर याचा फोटो काढतायत. जरा आपण एकत्र राहायचं भाई. जरा नंतर बोलतो थांबा. सो हे आहे तिकीट. आम्ही आता इथे स्टेशनला पोचलो आहे आणि थोड्याच वेळात दिसेल. मेट्रो स्टेशन आहे. इकडे पाससारखंच तिकीट मिळतं. ही बघा ही दिसते. हे असं आहे. हे दरवाजे ओपन होतात आय थिंक सो. आणि मग आपण आतमध्ये एंटर करतो. तर इथे अनाऊन्समेंट वगैरे तर काय होत नाही आहे. इकडे हां लिहिलेले आहे कितीची आहे ट्रेन किंवा काय आहे बघा. मेट्रो सॉरी असं आहे टाईम वगैरे. पण इथे इंग्लिशमध्ये लिहून नाही येत आहे त्यामुळे कळत नाही. हां आणि बाजूला स्केच आर्टिस्ट आहे. ओके सो आम्ही वाट बघतोय मेट्रोची. मेट्रो येणार. हे दरवाजे ओपन होणार आणि आम्ही मेट्रोच्या आतमध्ये जाणार. बाकी माझा आउटफिट कसा दिसतोय. ओके ना. छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल जाने वाली 12 डिब्बों की 3 ही लोकल थोड़े ही समय में नहीं आ गई है. सॉरी थोड़े ही समय में आ गई है. आपल्या मेट्रो सारखीच मेट्रो आहे. एवढं काय वेगळं नाही आहे. मी चकाला लावतो. चकाला विमानतळ मार्ग. साहब फास्ट आहे पण आपल्यासारखी नाही. हो फास्ट आहे. जरा सुपर फास्ट आहे रे. दादा तुम्ही कुठं चकाला दरवाजे दाईवर खुलेंगे. तुम्हाला बोलवा. हां इकडचं जरा कळत नाही आहे पण हो जसं आपल्याला दाखवतात ना. अगला स्टेशन विमानतळ मार्ग. नेक्स्ट स्टेशन चकाला जे काय आहे ते कशाला घाटकोपर. पण इथे असं नाही आहे. इथे जरा कोणतं तरी आलं आहे स्टेशन. कुठच्या ह्या साईडला आलं आहे. ये भावा ये. ट्रिस्वन पॅसिफिका असं काहीतरी स्टेशन आहे. इथे ना हे कार्ड हे तिकीट आहे ना. हे तिकीट टाकायचं आणि मग कॉईन येतो. या आय हॅव वन. या कार्ड डालने के बाद ये टिकट डालने के बाद एक कॉइन आता है. डिपॉजिट वापस. डिपॉजिट वापस आया. 500 रुपया कमा लिया है भाई.
just a second. तुझे रेकॉर्ड करता हूँ मैं रुक. जे आपण आत्ता बघितलं म्हणजे तिकीट जे कार्ड होतं ते टाकल्यानंतर जे पैसे मिळाले रिटर्न आले ते काय असं नाही आहे की आपले पैसे रिटर्न येतात फ्रीमध्ये ट्रिप भाई मेट्रोची इकडच्या सबवेची असं नाही आहे. ते डिपॉझिट असतं. ते डिपॉझिट रिटर्न मिळतं जेव्हा आपण आपली ट्रिप कंप्लीट करतो आणि स्टेशनच्या बाहेर येतो तेव्हा ते कार्ड टाकून जे डिपॉझिट करतो आपण ते रिटर्न घ्यायचे असतात. असा प्रकार आहे तो. नाही तुम्हाला वाटेल लगेच च्या गावात कार्डमध्ये पैसे भरले मस्त फिरलो पैसे पण परत असं नाही आहे. पैसे घेतात. अरे भाई हे BTS आहेत. हे BTS नाही 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 हेला BTS नाही. मला वाटलं BTS आहेत. उन्होंने भी ऐसे ही स्टार्ट किया था ना ब्रो. मेरे को लगा भाई मिल गए फाइनली. पर ये लोग जस्ट इन लोग का भी हो जाएगा इन फ्यूचर. या नेक्स्ट फेमस यू नो अभी स्ट्रगल कर रहे हैं बहुत अच्छे आर्टिस्ट है भाई. रिस्पेक्ट. त्याला काय आलं कुठे हे धावायचं नाही हे बाबा काय आलं तुला. सो भाई यहाँ पे बहुत सारे डांसर्स है भाई. फुल डांस करता है शूट भाई. मला इथे येऊन मला BTSला भेटायचं होतं पण BTS तर नाही भेटू शकले. पण इकडे खूप सारे डान्सर आहेत जे ते डान्स करतायत भाई. फुल मचवत आहेत. मी थोडाफार तुम्हाला दाखवलंच. ओके हे बघा. या बारी इकडे इतकी शिस्त आहे ना बघा. आता ज्याला घाई असेल ना तो राईट लेफ्टने जातो बाकी सगळे एका लाईनने जातात बघा. किती शिस्त आहे इकडे. आणि आपण चल ट्रेन सुटली चल लेफ्टने घे पटकन आपण असे करतो डायरेक्ट. इकडे असा विषयच नाही. राईट आणि लेफ्ट. ज्याला लेट होतोय त्यांनी लेफ्टने सरसर उतरायचं. ज्यांना लेट होत नाही त्यांनी आरामात हे बघा असं हे लाईनीत बोलतो मला लेट होते. हे आहे एक बन. जसं आपला वडापाव ना तसं एक बन आणि खूप टेस्टी आहे. म्हणजे अंड आहे आणि पाव आहे आणि तो गोड पाव असतो यांचा स्वीट पाव. याला एग बन म्हणतात. खूप टेस्टी असते. इथे असा विषय लाल असतं ना अजिबात रस्त्यावर जायचं नाही. आणि इथे खूप रूल असतात. डेंजर रूल. हे जेव्हा ग्रीन होणार त्याच्यानंतर आपण जायचं तिकडे. वेर मीनी अरे हिरवा कर ना बाबा. लाले 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 ले 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 लाले. ते लोक पण बघा इज्जतीत थांबले आहेत. लाले लाले ले लाले इज्जतीत थांबलेले लाले हिरवं होले लाले. रे करना कोण नाही कर रे भाई. तोपर्यंत स्क्रीन बघा. हिरवं झालं रे पिंट्या. चले ते पण इज्जतीत निघालेले. चले हे झालं आता संपत आलं. ब्लिंक होते रे. 19 सेकंद. गुड मॉर्निंग. व्हॉट अ व्ह्यू. काल रात्री पाऊस पडत होता आणि खूप थंड वातावरण. ॲक्च्युअलमध्ये इथे थंडी आहे खूप आणि काल त्यात पाऊस पडला तर आज बाहेर बघायलाच नको असं असेल. बघा वारा सुटला आहे तुम्ही बघू शकता. बेकार वारा सुटला आहे बाहेर. बेकार थंडी असणार आहे पण खूप भारी आहे. आणि मेन म्हणजे आमच्यासोबत आलेले जेवढे क्रिएटर बाकी सगळे निघून गेलेत. त्यांची आज दुपारी 3 वाजताची फ्लाईट आहे कोरियाच्या टाईमनुसार. आणि 2 दिवस मी एकटा आहे इकडे कारण मी एक्सटेंड केलं होतं. सौरभ घाडगे येणार होता आणि आम्ही दोघं एकटे राहणार होतो. 2 दिवस एक्सटेंड करून पण सौरभ घाडगे आजारी पडल्यामुळे तो येऊ शकला नाही.
आणि इथे मला आता आणि ते एक्सटेंड केलेलं रिशेड्यूल करू शकलो नाही फॉर फ्लाईट. त्याचे जास्त पैसे सांगत होते म्हणून मी 2 दिवस एक्स्ट्रा राहतोय. 2 दिवस मी एकटा इथे सर्वाईव्ह करणार आहे. सो लेट्स सी. माझा फर्स्ट टाईम आउट ऑफ इंडिया 2 days मी एकटा. काय करणार आहे, कसं होणार आहे, कुठे जाणार आहे मी, कसं काय काहीच माहिती नाही. पण मजा येणार आहे, खूप मजा येणार आहे. 2 दिवस मी यार एकटा आउट ऑफ इंडिया यार. आणि हे तुम्ही बघू शकता काय ब्युटिफुल आहे. ती झाडाची पानं पडली आहेत सगळी, कुठे पडता येते बघा. वाव. ही झाडाची पानं उडत आहेत सगळी. ही जी दिसत आहेत ना, हे पक्षी नाही आहेत. वेट, आय कॅन शो यू. खिडकी एवढीच उघडते. ही झाडाची पानं आहेत, ती उडत आहेत. आता जातोय मी, जरा फ्रेश होतो आणि बाहेर निघतो, बाहेरच्या वातावरणात मिसळतो. ओके, चलो बाय. एका हॉटेलमधून निघालोय आता आणि दुसऱ्या हॉटेलला जातोय कारण की तिकडून चेकआउट झाले. बाकीचे जे होते ते निघाले. सो मी आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन हिमलिटन हॉटेल इथिऑन इथे चाललो आहे. जवळच आहे, इथून एक 10 मिनिटावरतीच आहे. म्हणजे पोचेन, ऑलमोस्ट पोचलो आहे मी आता. सो त्या हॉटेलला मी 2 दिवस राहणार आहे. ओके, इथिऑनमध्ये हिमलिटन हॉटेल. यास, मी आलेलो आहे माझ्या दुसऱ्या हॉटेलमध्ये. जसं मी म्हणालो, हा व्ह्यू आहे इथून, बेटर आहे, छान आहे. आणि सौरभ घाडगे माझा मित्र, त्याने हा रूम बुक करून दिला आहे मला इंडियामधून. त्याने हा रूम बुक केला आहे आणि छान आहे, व्यवस्थित आहे सगळं. टी व्ही आहे. 2 बेड काय आहेत मला कळत नाही. 2 बेड का, म्हणजे इकडे पाय आणि इकडे डोकं, की म्हणजे काय, म्हणजे एक दिवस इकडे झोपू, एक दिवस इकडे झोपू. 2 दिवस आहे म्हणून, म्हणजे काय विषय काय. सौर्या काय केलंय. 2 दिवसासाठी हा माझा रूम आहे. आणि आता पहिलं मी इथे बॅग वगैरे सेटल डाऊन होईल आणि मग खायला जाईन बाहेर काहीतरी. हॉटेलच्या बाजूलाच इंडियन रेस्टॉरंट आहे मित्रांनो. 2-3 दिवसांनंतर मी इंडियन फूड खाणार आहे. इतनी खुशी. तर मित्रांनो, इथे आता पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. ॲक्च्युली बर्फ पडणार होता असं कळलेलं मला, पण पाऊस पडतोय. पण थांबलाय जरासा. मी जाऊ शकतो असं मला वाटतं. येस, मी निघू शकतो. तर थंडी बेकार आहे. हेडफोन घेतलेत मी, पण चिल, जरा थंडीत राहायची सवय झाली पाहिजे. कसं आपल्याला. ओ भाई साहब, काय वातावरण आहे इकडचं आता. तर मस्त चाललोय मी आता इंडियन रेस्टॉरंटमध्ये चेपायला. भूक लागली आहे भयंकर. इथेच पुढेच आहे, म्हणजे हे माझं हॉटेल आहे इथे आणि इथेच पुढे इंडियन रेस्टॉरंट आहे. सो बघू आता इंडियन रेस्टॉरंटमध्ये काय काय. डाळ भात भेटला ना, आईच्या गावात तूप वगैरे टाकून भाजी बिजी. हे आहे इंडियन रेस्टॉरंट. हे दिसतंय तुम्हाला. जी खुशी झाली आहे मला. हा आलोच मित्रांनो, आलोय मी इंडियन रेस्टॉरंटमध्ये. वा, असं वाटतंय कोणाचं लग्नच आहे. लग्नाच्या हॉलमध्ये आल्यासारखं वाटतंय. भाई साहब, एक मिनिट, वेट अ मिनिट, एक मिनिट. बापरे, काय सांगू, किती सांगू, मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला. वा 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 वा. पुश पुढे ढकला. सो मी आलो आहे, इथं बसून घेतो आणि त्यानंतर मग ऑर्डर देतो. ओके. इंडियन रेस्टॉरंटमध्ये भाई या लोकांना बघून
एवढं बरं वाटतंय की भाई इंडियन रेस्टॉरंटमध्ये हे लोक पण येऊन खातात, म्हणजे आपलं फूड एवढं बाप आहे, यांना पण आवडतं, हे पण आवडीने येऊन खातात. तर मी आता मागवलं आहे व्हेज पुलाव, कारण हे व्हेज हॉटेल आहे. व्हेज पुलाव आणि हो एवढंच मागवलं आहे मी. आता बघूया केवढं काय येतं आहे, त्याच्यानुसार परत अजून काहीतरी मागवेल. मी इतका मोहित झालो की दाखवायला पण विसरलो. डिश आलेली, डायरेक्ट चेपायला सुरुवात केली, कारण मला डायरेक्ट राईस दिसला आणि खायला सुरुवात केली मी. आणि भात खायची इतकी इच्छा होती माझी. भात खातो आहे आता, भले व्हेज मिळालं आहे मला, पण वा भात आहे भाई. पुलाव आहे हा, व्हेज पुलाव. मजा आली भाई. संपवतो आता पटकन, आता बोलत बसत नाही जास्त. आणि अजून एक मला गोष्ट सांगायची आहे, आपल्या अन्नाची, आपल्या फूडची किंमत आपल्याला बाहेर आल्यावरती कळते. म्हणजे प्राईज नाही बोलत आहे मी, मेन्यूप्रमाणे अन्नाची किंमत इन द सेन्स आपण आपल्या हॉटेलमध्ये, मुंबईमध्ये, इंडियामध्ये खातो, जमेल तेवढं खातो, त्याने घेतलं तर घेतो पार्सल, तर देतो टाकून. पण भाई जेव्हा मिळत नाही ना हे खायला, तेव्हा कळतं की भाई असं नाही केलं पाहिजे. गणेश कार्यक्रमेश पोट भरेश. मजा आली. पावसाळी वातावरण, थंडी, भयंकर थंडी भाई. रिटर्न आलो आहे मी जेवल्यानंतर, हॉटेलमध्ये चाललो आहे. पाऊस थोडासा थांबला आहे, पण थंडी काय थांबत नाही. कसलाच बर्फ पडतोय भाई. मी आता हॉटेलच्या बाहेर आलो आहे आणि तुम्हाला दिसत असेल हा बर्फ आहे मित्रांनो. ओके, पोलीस पण फिरत आहेत इथे. उलटू बर्फ पडला आहे इथे. सकाळचे काहीतरी 4:30 वाजलेत आणि आहे ना मला जाग आली. मी खिडकीतून बाहेर बघितलं तर अंधारात इतकं कळत नव्हतं, पण बर्फ पडताना मला दिसला. मी थोडीशी खिडकी उघडून बघितली, झालं माझं. तर मी बोलू की बाहेर जाऊन बघूया जरा. तर बाहेर हे झालेलं आहे, हे बघा, दिसतंय का? सगळीकडे बर्फाच्या लेयर आल्यात, सगळीकडे बर्फाच्या लेयर. खतरनाक बर्फ पडतोय. म्हणजे आता तरी थोडा कमी झालाय असं मला वाटतंय, पण इथे खतरनाक बर्फ पडत होता. म्हणजे अजून पण पडतोय, पण एकदम बारीक बारीक. तुम्हाला लाईटी जवळ कळेल, हे बघा, बारीक सारीक पडतोय आता, बारीक सारीक. सर आली आहे, सर. वाव. थंडी पण वाढली आहे, डेंजरवाली, आणि खूप मस्त वाटतंय बघा. माझ्यावरती बर्फ पडतोय यार. हा 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 हा. चेहऱ्यावरती एक 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 असे असे साकाबू झालंय माझं. वाव, आय लव्ह दिस. ओ भाई साहब, तुम्हाला दाखवतो. इच्छा गावात पाय सरकत आहेत, बर्फ आहे ना. ओ फाक, हा बघा, गावात बर्फाच्या लेयर, बर्फाच्या लेयर. अरे बर्फ बर्फ पडलाय, अरे बर्फ पडतोय. अच्छा गावात या गाडीची तर बघा, गाडीवरती बघा छत्रीवर रोप्तर झालंय त्याचं. हो हो, कोणावरती असं फेकून मारायचं आहे. फेकून मारायला कोणतरी असायला पाहिजे ना माझ्यासोबत. तुटा हुआ जाऊ दे. एक गोष्ट बरी वाटते की हे लोक आज दुपारी 12 वाजता काय 3ची फ्लाईट होती. हे लोक 11 वाजता निघाले हॉटेलमधून, बाकीचे क्रिएटर. आणि मी थांबलो 2 दिवसासाठी. थँक्यू सो मच सौरभ. तुझ्यामुळे मला कोरियामध्ये, साऊथ कोरियामध्ये स्नोफॉल बघायला मिळाला. हो हो भाई साहब, ये रे स्नोफॉल तुला देतो. इकडे काय वॉन, इकडे वॉन आहेत ना, इकडे पैसा नाही आहे, इकडे वॉन आहेत. वॉन तुला देतो, वॉन
जोरात येऊन जोरात येऊन टाकतो. Wow. Wow. Snowfall in South Korea. So beautiful. Baap re baap. Khatarnak. It was a great experience for me. आपोआप इंग्लिश निघतं का माहिती का? पण इथे आल्यापासून माझ्या तोंडात ना आपोआप इंग्लिश निघतंय. आणि इथे बर्फ पडतोय. अरे बर्फ पडतोय. वाव, मला स्नोफॉल मिळाला यार. पडलेला आहे आणि आपण बाहेर पडू शकतो, म्हणजे मी बाहेर पडू शकतो असा माहोल आहे. बर्फात खूपच गारटायला होतं म्हणून मी बाहेर पडलो नाही सकाळपासून. आता इकडचे 4 वाजलेत संध्याकाळचे आणि इंडियापेक्षा 3 तास पुढे आहे इकडचा टाईम, म्हणजे असा सीन आहे. तर आता मी जरा खाली जाईन, जरा विषय करेन, शूट वगैरे करेन आणि हो, मला सकाळपासून काहीतरी अलर्टचे मेसेजेस येत होते आणि ते कोरियन लँग्वेजमध्ये येत होतं. फक्त अलर्टचं ते इंग्लिशमध्ये येत होतं. सो म्हणून मी काय जास्त रिस्क घेतली नाही खाली जायची. आणि आता माणसं फिरत आहेत बाहेर, म्हणजे बाहेर जाऊ शकतो. सो बाहेर मस्त माहोल आहे आता, थंडगार. असं वाटतंय ते स्प्रे मारलाय वरतून आकाशातनं, सफेदवाला बड्डेला मारतात तो. मी जरा बाहेर आलेलो आहे, संध्याकाळ झाली आहे. थोडा लेट झाला शूट करण्यामध्ये, भूक ताण विसरून गेलो. पण आता जरा खाऊन घेईन, जरा जास्तच भूक लागली. ओके, सो मी आलो आहे बॅक टू कोकण नगर रोडला. भांडूप कोकण नगर रोड. सिंहाचं काय झालंय बघा, बर्फ झालाय. सगळ्या रस्त्यांवरती पण बर्फ आहे. सिरीस. ओके, बापरे, खूपच थंडी वाजते. ते बघा, हे पत्रावळ्या साफ करतायत. पत्रावळ्या नाही, काय बोलतात त्याला, पन्हाळ साफ करतोय, पन्हाळ. ए, त्याच्या अंगावर पडलंस रे पिंट्या. पाय याच्या गावात. हा, बर्फात चालायची जी मजा आहे ना मित्रांनो, ती कुठेच नाही आहे.
गावात चाललं का रे? गावी आलं वाटतं. बुजगावनं बनवतायत बुजगावनं. सो माझी सोलची म्हणजेच साऊथ कोरियाची ट्रिप संपली आहे. मी आता कॅबमध्ये बसलो इकडच्या. एक 40 मिनटात पोचेन. थोडासा लेट झाला आहे. माझी 12ची फ्लाईट आहे दुपारी आणि इथेच मला वाजलेले आहेत 9. मला 9:45 वगैरे वाजणार आहेत एअरपोर्टला पोचायला. धावपळ होणार आहे नेहमीप्रमाणे. आणि खूप छान ट्रिप होती. इथून जायची इच्छा नव्हती पण जावं लागेल. आणि हो मजा आली. परत यायला आवडेल इथे. आणि काय सांगूया, साऊथ कोरिया सो ब्युटिफुल, खूप ब्युटिफुल आहे. आणि त्याच्यात स्नोफॉल बघायला मिळाला ते तर अजूनच ब्युटिफुल आहे. सो आताही पडत होता स्नो जेव्हा मी निघालो. सो संपलेली आहे ट्रिप, तेवढंच बोलतोय. सो मी एअरपोर्टला पोचलेलो आहे आणि मला निघावं लागेल कारण की मला खूप लेट झालं आहे. संपलं बाबा, फायनली संपलं. साऊथ कोरिया सोलचं ट्रिप संपलंय. मी आता चाललो आहे इंडिया. आपली इंडिया, आपली मुंबई, आपला वडापाव, आपला डाळ भात, आपलं लोणचं, आपला पापड, आपलं सगळं, आपली लोकं, आपली मराठी भाषा. हा असं काय दाखवत नाही. सारखं फ्लाईट दाखवा, सगळं दाखवा, ते आकाश दाखवा, विंडोमधून सगळं दाखवा. बस झालं, संपलं. इथेच संपवतोय मी माझा ब्लॉग. जर तुमचा मूड झाला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके. आणि मी मुंबईला जाऊन परत मी तुम्हाला सांगणार नाही की बाई ते लाईक काय वाटलं. मूड झाला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा मूड झाला आहे म्हणून मी हे अपलोड केलेला आहे. ओके. इथेच मी माझा ब्लॉग संपवतो आणि भेटू पुन्हा परत एकदा नवीन व्हिडिओ घेऊन जेव्हा माझा मूड होईल. काका बघतायत. थँक्यू सो मच. मला जे काय बघायला मिळतं आहे, जे काय अनुभवायला मिळतं आहे आणि जे काय मी आता करतोय, जे काय मी आता सर्वाईव्ह करतोय, जे काय मी आता बघतोय ते तुमच्यामुळे आहे आणि देवामुळे आहे. तुम्ही पण माझ्यासाठी देवासारखेच आहात. किती आभार मानू तुमचे, तेवढे कमीच आहेत. असंच माझ्यावरती प्रेम करत राहा. थोडा इमोशनल होतोय पण खरं तेच बोलतोय, मनातलं बोलतोय. मी तुम्हाला हसवण्याचा, हसत राहण्याचा, तुम्ही हसत राहण्याचा प्रयत्न करत राहीन. आणि थँक्यू सो मच. अजून काय बोलू. आणि आय लव्ह यू.